हाय गाईज, संध्याकाळ झालेली आहे. इव्हिनिंग स्नॅक्समध्ये काहीतरी पाहिजेच. तर कणीस होते काल घरामध्ये, तसं मी कधी त्यांना भाजूनही खाते. आज म्हटलं की बॉईल करून खाऊयात, ते पोटालाही त्रास नाही, टेस्टी पण लागतात. काल भाजलेले खाल्ले होते, आज बॉईल केलेले खाऊयात. तर त्याच्यासाठी 2 कणीस होते. मी त्या दोघांचे कव्हर काढले, त्यांच्या दोघांना कट केले मधून आणि कुकरमध्ये ते 4 पीस टाकून त्यामध्ये मीठ टाकलं, एक 4-5 मोठे चमचे, आणि त्यात मस्त पाणी टाकलं, थोडंसं त्याच्यावरती येईल, आणि एक 15 मिनिट गॅस कमी ठेवून बॉईल करून घेतलं. म्हणजे 2 शिट्ट्या केल्या आधी मोठ्या गॅसवरती आणि पुन्हा 10 ते 12 मिनिट सिमवरती ठेवून करून घेतलं. किंवा तुम्ही अजून 5 मिनिट एक्स्ट्रा पण ठेवू शकता. तर तुम्हाला मी दाखवते किती छान बॉईल झाले. मी किती मस्त, आता मी गॅस बंद केलाय, किती मस्त बॉईल झालेत ते. तर मी आता ते बाहेर काढणार आहे आणि मस्त खाणार आहे. ते कुकरमधनं असं मी झाऱ्या म्हणतात त्याला, जाळीदार चमच्याने काढून घेतले कांदे. ते पळू शकतं कारण ते खूप गरम असतं. बघा तुम्ही, हे किती सॉफ्ट झालंय. मी एक दाणा काढून दाखवते तुम्हाला. इट्स हॉट, वेट, वाफा येतात आहेत त्याच्या मस्त असं. हे बघ किती सॉफ्ट आहे. ती त्याच्या एवढ्या वाफा येतात की ते व्हिडिओ पण ब्लर येतो, बघू शकता. तर तुम्ही नक्की ट्राय करा. बॉईल केलेलं कणीस खूप सोपं आहे, काही नाही. कणीस घ्यायचं, कट करायचं, बॉईल करून घ्यायचं पाण्यामध्ये, झालं.